श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद अध्याय 12. अग्नीने जालंधराला त्याच्या जन्माची सर्व कथा सांगितली. पुढे अग्नीने त्याला विचारले, बाळा, तुझी कोणती इच्छा असेल तर मला सांग, ती मी पूर्ण करतो. यावर जालिंदर म्हणाला, अग्निदेवा, खरं तर मला कसलीच इच्छा नाही, पण मी धारण केलेल्या मनुष्य देहाचे सार्थक व्हावे. इतर अनेक जण नुकतेच जन्मतात आणि मरतात, तसे माझे होऊ नये. माझ्या हातून काहीतरी चांगले घडावे. ते ऐकून अग्नीला अत्यानंद झाला. त्याने अरण्यातील आपले रूप आवरून घेतले आणि जालंधराला खांद्यावर घेऊन अग्निदेव दत्तात्रय जेथे होते तेथे पोहोचला. त्यांना पाहताच दत्तगुरु म्हणाले, अग्निदेवा, आज अचानक माझ्यावर ही मोठी कृपाच केली म्हणायची. आणि हा बरोबर कोण? बसा तरी, तुमचे स्वागत असो. अग्नी म्हणाला, हा जालंधर नावात अवतरलेला अंतरिक्ष ऋषीच आहे. मदन दहन झाले तरी तो मदन माझ्या ठिकाणी शिवतेजाने युक्त झालेला तसा सूक्ष्म रूपाने राहिला होता. बृहद्रवा राजा सोमयाग करीत असता ते तेज मी यज्ञकुंडातून अंतरिक्ष ऋषीच्या जीवांशासह बाहेर टाकले. तोच हा बालक. उपनयन झाल्यावर तो राजाकडून पळून अरण्यात गेला. तेथे माझी आणि त्याची पुनर्भेट झाली. त्याला जगात चिरंतन कीर्ती प्राप्त होईल असे आपण करावे, म्हणून मी त्याला आपल्या पायाशी आणले आहे. दत्तगुरु म्हणाले, वा, फार उत्तम. मी त्याला सर्व विद्या संपन्न करीन, पण 12 वर्षे त्याने माझ्याजवळ राहिले पाहिजे. पहा जालंधरा, राहशील का? अग्नी व जालंधर या दोघांनी त्याला मान्यता दिली. अग्नीने दत्तांचा निरोप घेतला आणि तो अदृश्य झाला. जालंधर दत्तांजवळ राहू लागला. दत्तांनी जालंधराला अद्वैताचा बोध केला आणि त्याला नित्य आपल्याबरोबर ठेवले. सकाळी भगीरथात स्नान करावे, पांचालेश्वरी भोजन करावे आणि माहूर गडावर रेणुका मातेच्या मातापुरीत रात्री विश्रांती घ्यावी, असा दत्तात्रयांचा दिनक्रम त्यात जालंधरासही त्यांनी बरोबर घेतली. आणि 12 वर्षाच्या अवधीत शास्त्राश्रय, वेद, शास्त्रे, विद्या, कला यांचे संपूर्ण ज्ञान दिले. अशा रीतीने विद्या संपन्न झाल्यावर त्याने सर्व देवतांची त्याला दर्शने करवली आणि त्याच्याकडून वरदाने देवविली. एवढे झाल्यावर त्यांनी अग्नीला बोलावून म्हटले, हा तुझा पुत्र जालंधर. आता याला सर्व विद्यांनी युक्त केले आहे, याचा स्वीकार कर. अग्नी फार संतुष्ट झाला. मग त्याने जालंधराला पूर्वी ज्याप्रमाणे मच्छिंद्राने सर्व देवता प्रसन्न करून वश करून घेतल्या होत्या, त्याप्रमाणेच त्याला वश करून दिल्या. पुढे अग्नीने त्याला 12 वर्षे बद्रिकाश्रमी तप करावयास नेले. तेथे सतत कठोर तप केल्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश, बद्रीनाथ यांनी त्याच्या तपाची परिपूर्ती झाल्याचं त्याला सांगून पूर्ण सिद्ध केले. मग अग्नी व जालिंदर यांना बद्रीनाथाने एक कथा सांगितली. बद्रीनाथ शिव त्यांना म्हणाला, पूर्वी एकदा ब्रह्मदेवाचे तेज स्खलित झाले व ते हिमालयात एक दिग्गज निद्रिस्त होता त्याच्या कानात पडले. त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्य देह धारण केला. जालंधरा, त्याला तू बाहेर काढ. तो कानातून जन्मल्यामुळे त्याला कानिफनाथ असे म्हणतील. तू त्याला आपला शिष्य कर, त्याला आपल्यासारखाच कर. शिवाचे ते बोलणे ऐकून जालंधर व अग्नी त्याला म्हणाले, तुम्ही वर्णन केले ते अपूर्व आहे, पण तो गज आम्हाला दाखवा. तेव्हा बद्रीनाथ त्या दोघांना घेऊन निघाले. ते हिमालयावर आले. दुरून तो गज दाखविला. तो इकडे तिकडे संचार करीत होता. शंकर म्हणाले, हा गज मोठा भयंकर आहे, चंचल आहे. तेव्हा जालंधराने दुरूनच त्या महागजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्र टाकले. या दोन्ही अस्त्रांचा परिणाम होऊन तो हत्ती तत्काळ भूमीला खिळल्यासारखा मुकाट्याने एका जागी उभा राहिला. जालंधर, अग्नी व शंकर संथपणे त्याच्याजवळ गेले. जालंधराने हत्तीच्या कानात जवळ जाऊन हाका मारल्या, अरे कानिफा, अरे प्रबुद्ध नारायणा, अरे ब्रह्मसूता, दीक्षा देह धारण करून तू या दिग्गजाच्या कानात येऊन राहिला आहेस ना? तू बाहेर ये. हे अग्निदेव, हे महादेव व मी अंतरिक्ष तुला जालंधर रूपाने बोलावित आहोत. तुझे कार्य, तुझी वाट पाहत आहे. ये लवकर बाहेर ये. त्याच्या हाका ऐकून हत्तीच्या कानाच्या अंतर्भागातून 16 वर्षाचा एक तेजपुंज तपस्वी तरुण डोकावून पाहू लागला. त्याला शंकर, अग्नी व जालंधर हे तिघे दिसले. तेव्हा त्यांना तेथूनच हात जोडून
त्याने नमस्कार केला. मग जालंधराने उंच हात करून त्याला खाली उतरवून घेतले. कानिफनाथाने खाली उतरताच तिघांना नमस्कार केला. शंकर जालंधराला म्हणाला, अग्निपुत्रा, या प्रबुद्ध नारायणाला अनुग्रह देऊन विद्या देण्याचे कार्य तूच करायचे आहे. अग्नीनेही शंकराच्या म्हणण्याला मान्यता दिली. जालंधराने कानिफनाथाच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला. त्यामुळे लगेचच कानिफनाथाचे अज्ञान दूर झाले. त्याला अद्वै ब्रह्माचा साक्षात्कार होऊन त्याच्या अंगी अष्टसात्विक भाव प्रकट झाले. नंतर ते चौघेजण परत बद्रिकाश्रमात आले. दत्त परंपरेची विद्या कानिफाला देण्याचे वचन जालंधरने अग्नीला दिले. त्याचे वचन ऐकून अग्नी गुप्त झाला. पण बद्रीनाथ, शंकर, जालंधर विद्यादान कसे करतो आहे हे पाहण्यासाठी पुढे 6 महिने थांबले. जालंधराने कानिफाला सर्व आश्रय दिली, पण त्याचा कानिफावर पूर्ण विश्वास नसल्यामुळे त्याची संजीवनी विद्या वाताकर्षण मंत्र मात्र शिकविला नाही. शंकराच्या सांगण्यावरून जालंधराने सप्तलोक व सप्तपाताळातील सर्व देवतांना बोलावले. त्यांनी कानिफाला सर्व वरदाने दिली. जालंधराच्या विनंतीवरून शास्त्रविद्येसाठी सहाय्य करण्याचेही आनंदाने मान्य केले. नंतर सर्व देवदेवता विमानाने आपापल्या स्थानी गेल्या. हरिहर, जालंधर, कानिफ हे चौघेजण बद्रिकाश्रमात 3 दिवस राहिले. फलश्रुती, या अध्याय पठनाने देवतांचा क्षोभ व कोप जाऊन देवता कृपा करतील. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 13. बद्रिकाश्रमात कानिफ व जालंधर 12 वर्षे राहिले. तेथे त्यांनी 40 कोटी 20 लाख मंत्र रचले. नंतर ते मार्तंड पर्वतावर गेले. सूर्यकुंडातील जल प्राशन केले. त्याद्वारे सर्व दैवते व सर्व मंत्रांना प्रसन्न करून घेतले. त्यानंतर गंगेच्या तीरावर जालंधराने कानिफाला 12 वर्षासाठी कठोर तप करायला बसवले. बद्रीनाथाच्या साक्षीने कानिफाचे तप सुरू झाल्यानंतर जालंधर तीर्थयात्रेला निघून गेला. कोणत्याही गावात जाण्यापूर्वी रानातून गवत कापून तो भारा डोक्यावर घेऊन गावात शिरायचं व गायींना तो गवत खायला घालायचं, असा जालंधराने परिपाठ ठेवला होता. ही त्याची रीत पाहून अग्निदेवाने वायूला सांगून जालंधराच्या डोक्यावर सीन होऊ नये म्हणून गवताचा भारा अधांतरी तरंगत ठेवला. पुढे गौड देशात हेलापट्टण या गावात शिरताना जालंधराने डोक्यावरील आणलेला भारा अधांतरीच तरंगताना पाहून लोक त्याच्याकडे बोटे दाखवून बोलू लागले, हा कोणीतरी मोठा योगी दिसतोय. त्याने आपली विद्या व योग सामर्थ्य कधी कोणाच्या प्रत्ययाला येणार नाही यासाठी दुर्लक्षित जागी राहावे व भीक मागून पोट भरावे असे वागणे चालवले. गौड देशाचा राजा गोपीचंद मोठा शूर, सद्गुणी, अफाट सैन्यबळ असलेला होता. तो पराक्रमीही होता, पण 1600 सुंदर स्त्रियांसह तो विलासाने जीवन घालवित होता. त्याची आई मैनावती ही मोठी साध्वी होती. जालंधर हेलपट्टणातील रस्त्याने जात असता त्याच्या डोक्यावरील गवताचा भारा अधांतरीच होता. जालंधर दिसायला अग्नीसारखाच तेजस्वी होता. त्याने कितीही साथी राहून तेज लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नव्हते. मैनावती राजप्रसादाच्या सज्जात उभी होती. जालंधर तेथून जात असताना तिच्या दृष्टीस पडला. तिला फार आश्चर्य वाटले. हा तेजस्वी योगी कोण असेल? याच्या डोक्यावरील गवताचा भारा अधांतरी हात सुद्धा न लावता कसा राहिला? अशा अनेक प्रश्न तिच्या मनात आली. मैनावतीने आपल्या एका ज्येष्ठ आणि सुज्ञ दासीला बोलावले आणि तिला सांगितले, हा कोण, कोठे राहतो याचा तपास कर. वाटेत गायीचा कळप त्याला दिसला. त्याने त्या गायींना गवत खायला घातले. मग तो थोड्या गल्ल्यांमागून गल्ल्या ओलांडीत एका ओसाड जागी जाऊन निवांत बसला. दासीने गुप्तपणे तो प्रकार सांगितला व परत येऊन मैनावतीला सर्व सांगितले. रात्र झाली. मैनावतीने एका तबकात फळे, षड्रस, अन्न घेतले. मग राजप्रसादातून बाहेर पडून ते जेथे जालंधर होता तेथे दासीसह ती गेली. मैनावतीने पटकन पुढे जाऊन जालंधराच्या पायावर मस्तक ठेवले आणि तबकावरचे आवरण काढून ते तबक त्यांच्या पुढे ठेवले. जालंधराने मोठमोठे दगड घेऊन त्यांना मारले, पण त्याचा मार खाऊनही मैनावती तसभरही हलली नाही. तिचे धैर्य पाहून मग मात्र त्याने
तिला विचारले, तुम्ही कोण? मैनावती म्हणाली, महाराज, मला मोक्ष हवा. माझे पती त्रिलोचन महाराज कालवश झाले. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मला सोडवा. जालंधर म्हणाला, पण तू कोण? मैनावती म्हणाली, या वंगा देशाचा राजा गोपीचंद याची मी आई. ही माझी दासी. तेव्हा जालंधर म्हणाला, राजमाते, अशा अपरात्री तू इथे सापडलीस तर तुझी आणि राजाची किती दुष्कृती होईल. तू तात्काळ इथून परत जा. माझ्या मागे तू लागू नकोस. जन्म मरण प्रारब्ध कोणाला चुकले आहे का? मैनावती घाबरून म्हणाली, योगीराज, तुम्ही मोक्षदाते, तुम्ही माझा अहेर करू नका. मी आता जाते. मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करेन. मला ऐहिकातल्या काही नको. मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवा. राजमाता मैनावती आपल्या चतुर दासीसह रोज रात्री त्या ओसाड जागी येऊन जालंधराची पायचपणी वगैरे सेवा करत राहिली. मैनावतीने अशी सेवा 6 महिने केली तरी जालंधराने तिला कोणतेही ज्ञान दिले नाही. पण मैनावती ही तीव्र मुमुक्षू लोकोत्तर धैर्याची स्त्री असल्याने तिने हार मानली नाही. एकदा स्वामी निद्रावस्थेत असताना त्यांचे मस्तक तिच्या मांडीवर होते. त्यावेळेस स्वामींनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी मायाशक्तीने निर्माण केलेल्या भुंग्याने तिची मांडी पोखरली. त्यातून भळभळा रक्त वाहू लागले. तरी सुद्धा मैनावती गप्प बसून राहिली. या परीक्षेनंतर त्यांनी तिला अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवन योग दीक्षा दिली. तिच्या मांडीचे क्षत बरे केले. तिला मंत्रोपदेश दिला. त्यामुळे तिला अद्वैताचा साक्षात्कार झाला व तिची समाधी लागली. त्यांच्याच कृपेने ती जेव्हा भानावर आली तेव्हा आपल्याप्रमाणेच आपला भोगमग्न मुलगा गोपीचंदचा ते उद्धार करतील का, असा विचार तिच्या मनात आला. फलश्रुती, हा अध्याय पठनाने स्त्रीहत्येचा दोष नाहीसा होईल, पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय संपला. नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 14. आत्मज्ञान झालेली मैनावती समाधानी नव्हती. तिचे मन गोपीचंदात गुंतलेले असल्यामुळे त्याला मोहाबाहेर कसे काढावे याचाच विचार ती सतत करत राही. माघ महिना असल्यामुळे दिवस थंडीचे होते. मैनावती राजवाड्याच्या वरच्या सज्जात बसली असता गोपीचंद खालच्या सुंदर चौकात आंघोळीसाठी आला. तो दात घासत असताना बायका स्नानासाठी सुगंधित उटणे पाणी आणत होत्या. सोन्याचा चौरंग, सुगंधित द्रव्ये, इतर मौल्यवान वस्तूंमधून राजाची भूकलोलुप वृत्ती दिसत होती. त्यामुळे मैनावतीला वाईट वाटले. तिच्या डोळ्यातून चटकन 2 अश्रू ओघळले. ते नेमके गोपीचंदाच्या अंगावर पडले. गोपीचंदाने चमकून वर पाहिले तर त्याला आपली आई रडताना दिसली. म्हणून तो तातडीने तसाच वर गेला आणि आईला, तू का रडतेस? तुझा कुणी अपमान केला का? तुला कसले दुःख झाले का? असे विचारले. गोपीचंदांचे बोलणे ऐकून मैनावतीचा शोक कमी झाला. ती म्हणाली, मुला, तसे काही नाही रे. तुझे तरुण सुंदर रूप पाहून मला वाईट वाटले. तुझा पिता असाच होता, पण शेवटी काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. तुला पाहून त्या टपून बसलेल्या काळाची मला भीती वाटली. तू त्या काळरूपी वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवशील. तसे केले तर मला दुःख होणार नाही. नारद, व्यास, शुक, याज्ञवल्क्य, रामानुज कितीतरी भगवत भक्त या जन्माचे सार्थक करून चिरंजीव झाले. तसाच तू पण हो. आईचे हे कळकळीचे बोलणे ऐकून गोपीचंद म्हणाला, आई, तू अगदी खरे सांगितलेस. पण सध्या असा कोण अधिकारी महात्मा लाभेल? मैनावती म्हणाली, मुला, खरं तर तसे एक श्रेष्ठ योगी या नगरातच आले आहेत. त्यांचे नाव जालंधरनाथ. त्यांनाच तू शरण जा. तुझे वैभव, राज्य मोठे आहे, परिवार मोठा आहे, पण त्यातले काहीच टिकणारे नाही. तेव्हा गोपीचंद म्हणाला, मी त्यांना शरण जाईन आणि कसून योगाभ्यास करीन. पण हे सर्व वैभव, संपत्ती, सुख कशी सोडू? आणखी 12 वर्षे मला हे सुख भोगू दे. मग मी त्यांचा त्याग करून योगमार्गाला लागेन. मैनावती म्हणाली, बाळा, 12 वर्षांची खात्री कोण देईल? उद्याची सुद्धा खात्री नाही. काळ केव्हा झडप घालील काही सांगता येणार नाही. तिचे ते बोलणे ऐकले. लुमावती ही पट्टराणी ऐकत होती.
तिला वाटली, ही मैनावती आई आहे की राक्षसीन. राजाच्या मनात काहीतरी भरवून त्याला दूर करण्यास जणू टपलेली दिसते. कैकेयीने रामाला वनवासात पाठवले तशीच ही राजमाता लुमावती तेथून निघून गेली. गोपीचंद आईला म्हणाला, आई तू सांगतेस तसेच करावे असे जर तुझे म्हणणे असेल तर मी स्वतः या महात्म्याचा मोठेपणा पाहिल. तो पटला तर मी सर्व सुखभोग सोडून देईन आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे करीन. तू आता वाईट वाटून घेऊ नकोस. इकडे राणी लुमावतीने 5-7 राजस्त्रियांना एकीकडे बोलावले आणि म्हटले, अगं सखींनो, नागरात कोणतर जालंधर नावाचा जोगडा आलाय. राजाला त्याच्याकडून योगदीक्षा देऊन त्यालाही जोगी बनविण्याचा दुष्ट विचार राजमातेने आखला आहे. आपण 28 जणे राजाच्या पट्टराण्या असून तरी काय उपयोग? आपण काहीही करून मैनावतीने आखलेला बेत मोडून काढला पाहिजे. मला तरी यावर एकच उपाय दिसतो, तो म्हणजे जालंधराला गाठून त्याचाच नायनाट करावा. जोगड्या करून राजाला दीक्षा देऊन त्याला मोठ्या सन्मानाने राजसिंहासनावर बसवावा आणि त्याच्यासह सुखोपभोग घ्यावेत. असा मैनावतीचा बेत असल्याचे राजाला सांगावे, म्हणजे राजा त्याचा नाश करील. रात्रीचे भोजन झाल्यावर राजा लुमावतीच्या महालात गेला तेव्हा ती म्हणाली, मैनावती मातेने तुम्हाला जालंधरनाथांकडे पाठवून जोगी करण्याचे ठरवले आहे, हे खरे आहे का? तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवून जालंधराला आणून ती राज्यावर बसवणार आणि त्याच्यासह भोग भोगणार, असाच तिचा गुप्त बेत असणार. आमचे कुंकू बळकट म्हणून ही गुप्त वार्ता आमच्या कानी आली. खरे खोटी काय ते तुम्ही पहा. लुमावतीचे बोलणे ऐकून गोपीचंद संतप्त झाला. अगदी विश्वासातले मंत्री व सेवक घेऊन तो जालंधराकडे गेला. तेथेचे खोल कूप होता. त्यात त्याला ढकलले व घोड्याची लीद, शेण, केरकचरा आदी रास या कुपात टाकून जालंधराला त्यांनी पूर्णपणे गाडून टाकले. दुसऱ्या दिवशी जालंधर जागेवर नाहीत हे समजल्यानंतर मैनावतीला मनातून फार वाईट वाटले, पण ते तिने बाहेर दाखवलं नाही. गोपीचंदाच्या सर्व स्त्रियांना फार आनंद झाला. राजाने मंत्री व सेवकाद्वारे जालंधराला विहिरीत ढकलले, परंतु वज्रास्त्र मंत्र म्हटल्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. त्याने आकाशशास्त्र मंत्र म्हणून स्वतःभोवती पोकळ जागा करून घेतली. त्यामुळे लीद, केरकचरा अधांतरीच राहिला. त्याने राजाविरुद्ध कोणताच शस्त्रप्रयोग केला नाही. उलट तो ध्यानस्थ बसला. फलश्रुती या अध्याय पठनाने तुरुंगवासातून मुक्तता होईल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 15. बद्रिकाश्रमातील 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर कानिप उत्तरेकडे व गोरक्ष दक्षिणेकडे गेला. दोघेही आपल्या गुरूंचा शोध घेत होते. विशेषतः गोरक्षाला मच्छिंद्रनाथाच्या भेटीची फार उत्सुकता लागली होती. तो जाईल तेथे त्याची चौकशी करत होता. असाच प्रवास करत असता तो यल्लापट्टण शहरात आला. तेथील द्वारपालाला त्याने मच्छिंद्रनाथाविषयी विचारले तेव्हा त्या द्वारपालाने त्याला मच्छिंद्रनाथ नव्हे पण जालंधर नावाचा साधू 10 वर्षापूर्वी येथे आला असल्याचं सांगितले. त्या साधूबद्दल सांगताना तो म्हणाला, तो साधू डोक्यावर गवताचा भारा नेई व काही गुरांना घाली तो गवताचा भारा अधांतरीच डोक्यावर राहत असे. हे ऐकून गोरक्ष आश्चर्यचकित झाला. तो आता कुठे असेल हे गोरक्षाने विचारताच द्वारपालाने सांगितले, पुष्कळ दिवस तो उकिरड्यावरच असे, पण 10 वर्षापूर्वी तो एकाएकी कुठे गेला हे कोणालाच ठाऊक नाही. मच्छिंद्राने आपले नाव बदलले असावे असे गोरक्षाला वाटले. मग गोरक्ष यल्लापट्टण नगरात भिक्षा मागू लागला. तेथे एका रिकाम्या घरासमोर उभा राहून त्याने अलख निरंजन अशी हाक दिली, पण त्या घरात कोणीच नव्हते. मात्र तो उभा होता. त्याच्याजवळून जमिनीतून जय अलख निरंजन अशी आरोळी त्याला ऐकू आली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, कोठे आहात तुम्ही?
आतून उत्तर आले, मी जमिनीच्या पोटात आहे. गोरक्षाने विचारले, आपले नाव काय? आतून उत्तर आले, जालंधर. गोरक्ष म्हणाला, माझे नाव गोरक्षनाथ, माझे गुरु मच्छिंद्रनाथ. पण तुम्ही जमिनीत का गाडलेले आहात? तेव्हा आतून जालंधराने मैनावती व गोपीचंद यांची सगळी कथा सांगितली. ती ऐकून गोरक्षाला फार राग आला. तो म्हणाला, महाराज, तुमची अशी स्थिती ज्याने केली त्या राजाचे भस्म करून टाकतो. तुम्ही फक्त आज्ञा करावी. जालंधर म्हणाला, नको नको, तुम्ही आत्ताच काही करू नका. जे झाले आहे ते नाथा पंथाच्या हिताचेच ठरणार आहे. तुम्ही कोठेही ही गोष्ट बोलू नका. तुम्ही इथून पुढे जा. मग तुम्हाला कानिफनाथ भेटेल. त्याला हे सगळं सांगा. तो युक्ती करून राजाचे कल्याण करील, पंथाचा महिमा वाढवील, मला पण वर काढील. त्याचे ते सांगणे मान्य करून गोरक्ष जगन्नाथपुरीला गेला. इकडे कानिफनाथाने ही प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणी लोकांना उपदेश करून पुष्कळ शिष्य गोळा केले होते. हळूहळू त्याच्या शिष्याची संख्या 700 वर गेली होती. तो पुढे पूर्व दिशेने दूरपर्यंत गेला. कानिफनाथाने 700 शिष्यासह तेथून पुढे श्रीराज्याच्या सीमेवर दुसरा तळ ठोकला. हनुमंत रामांच्या सेतूवरून भूभुक्कार करण्यासाठी निघाला. तो या श्रीराज्याच्या सीमेवर आला. त्याचेही पाय स्पर्शास्त्रामुळे जमिनीला चिकटले, पण तो वज्रदेही. त्याने काही त्या अस्त्राला जुमानले नाही. त्याला पुढे नाथपंथाचे शेकडो लोक तळ ठोकून बसलेले दिसले. ते पाहताच त्याच्या मनात विचार आला, मी मच्छिंद्राला आत पाठवून काहीतरी करून गुंतवून ठेवलं आहे. हे लोक जर आत गेले तर त्याला परत नेतील. मग मैनाकीने बिचारी दुःखी होईल. तेव्हा इथूनच या लोकांना घाबरवून परत हाकलले पाहिजे. असे ठरवून हनुमंताने विशाल रूप घेतले. त्याचे रूप इतके भयंकर होते की कानिफाचे शिष्य घाबरून गुरुच्या मागे लपू लागले. तो त्यांना अभय देऊन म्हणाला, घाबरू नका, तुम्ही नुसती गंमत पहा. लगेच कानिफाने वज्रास्त्र मंत्र म्हणून भस्माची चिमूट आकाशात फुंकली. मारुतीने त्याच वेळी दगड, शिळा उचलून भिरकावण्यास सुरुवात केली. वज्रास्त्राने त्याचे चूर्ण झाले. मग त्याने मुठीने वज्रास्त्र मोडून टाकले. त्यामुळे कानिफनाथ चिडला. त्याने कालिका, अग्नी, इंद्र, वायू ही अस्त्रे एकामागोमाग सोडली. त्या चारही अस्त्रांच्या तडाख्यात मारुती सापडला आणि त्याची फारच वाईट स्थिती झाली. इंद्र व कालिका ही अस्त्रे त्याच्या मागे व पुढे येऊन त्याचा घात करण्यासाठी झटू लागले. अग्नी व वायू ही अस्त्रे वरून त्याला त्रास देऊ लागली. त्याने वायूला, मी तुझा मुलगा आहे, मला त्रास देऊ नको, अशी प्रार्थना केली. तेव्हा ते अस्त्र क्षीण झाले. अग्नीला त्याने शेपटाला बांधून समुद्रात बुडवले, पण त्यामुळे समुद्राचे पाणी उकळू लागले. मग समुद्र माणसाचे रूप घेऊन वर आला, कारण उकळत्या पाण्यामुळे जलचर मरू लागले. पाहतो तो मारुती व कानिफ युद्ध करीत आहेत. अशा वेळी वायूने मारुतीचा हात धरून त्याला आवरले आणि म्हटले, बाबा रे, हे नाथ फार बलिष्ठ आहेत, त्यांच्याशी युद्ध करू नकोस. तू मच्छिंद्राशी लढलास, त्याने तुला पर्वत डोक्यावर ठेवलेला असाच बद्ध करून ठेवला होता. तसेच बळ या कानिफाजवळ आहे, तू याच्याशी मैत्री कर. मग समुद्र व वायू मारुतीला घेऊन कानिफाजवळ आले आणि दोघांची मैत्री करून दिली. मारुती म्हणाला, यांना श्रीराज्यात जायचे तर जाऊ द्या, पण मच्छिंद्रनाथाजवळ कोणीही योगासंबंधी भाषण करायचं नाही व त्याला बाहेर न्यायचं नाही. मारुतीची अट कानिफनाथाने कबूल केली आणि तो आपल्या शिष्यासह श्रीराज्यात शिरला. एका कानिफ नावाच्या योग्याच्या नेतृत्वाखाली शेकडो नाथपंथीय लोक आपल्या राज्यात आल्याची वार्ता श्रीराज्यात सर्वत्र पसरली. मच्छिंद्रालाही ते समजताच तो मनातून दचकला. तो मोठ्या लवाजमासह कानिफाला सामोरा गेला. त्याने कानिफाची व जालंधर नाथांची सर्व माहिती काढली. त्या सर्वांची मारुतीकडून न मरता सुटका कशी झाली हेही त्याला समजले. म्हणून त्याने त्या सर्वांना महिनाभर त्या श्रीराज्यात ठेवून घेतले. फलश्रुती, या अध्याय पठणाने घरातील व बाहेरची भांडणे मिटतील, मनाला शांतता लाभेल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद अध्याय 16. कानिफनाथ परत गेला तर त्याला कधी ना कधी
तरी गोरक्ष भेटेल आणि कानिफ त्याला माझा ठाव ठिकाणा सांगेल. असं झालं तर गोरक्ष येथे येऊन मला घेऊन जाईल असा विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आल्यामुळे कानिफनाथाला येथेच गुंतवण्याचे त्याने ठरवले. म्हणून त्याला व त्याच्या शिष्यांना मोहात पाडण्यासाठी त्याने एकापेक्षा एक अशा सुंदर स्त्रिया त्यांच्याकडे पाठवल्या. पण त्यांच्यापैकी कुणीही भुललं नसल्याचं पाहून नाथपंथीयाबाबत त्याला धन्यता वाटली. मारुतीमुळे आपण येथे रमल्यामुळे दुःखही वाटले. त्याचा निरोप घेण्यासाठी कानिफनाथ आला तेव्हा मच्छिंद्रनाथ त्याला काय बोलणार. त्याने मोठ्या सन्मानाने त्याला निरोप दिला. मग कानिफ देशोदेशी हिंडत गौड बंगालात गेला. जेथे जेथे तो तेथे तेथे त्याचे शिष्य जात. तेथे तेथे त्यांचे उत्तम स्वागत होई. सगळीकडे कानिफनाथाची व त्याच्या शिष्यांची कीर्ती दुमदुमली. हेलापट्टण नगरात गोपीचंदाला सुद्धा कळले कानिफनाथाचे वैभव, त्याची सिद्धी, त्याचा प्रभाव, त्याचे वैराग्य, त्याची तपस्वी शिष्य याची सर्वत्र झालेली कीर्ती राजाने ऐकली. म्हणून त्याने दूत पाठवले. गोरक्षनाथही बंगाल देशातच आला होता. मार्गात एका अरण्यात त्याला कानिफ व त्याचा शिष्य मेळा दिसला. दोघे भेटले. एकमेकांना भेटून त्यांना आनंद झाला. कानिफ याने आपल्या विद्येची चुणूक दाखवण्यासाठी भस्मावर विभक्त अस्त्र व आकर्षणास्त्र जप करून भस्म फेकले. त्याने झाडावरचे पिकलेले आंबे सुटले तरंगत समोर येऊन हातात पडले. कितीतरी आंबे हाती आले. सर्व शिष्यमंडळी व गोरक्ष आंबे खाऊन तृप्त झाले. सर्वांनी हात धुतले. नंतर गोरक्षाला वाटले आपली विद्या ही आपण दाखवावी. मग गोरक्षाने सुद्धा विभक्त अस्त्र व आकर्षणास्त्र यांचा उपयोग करून आणखी दूरच्या आंबराईतली फळे आणली. ती पण खाऊन झाली. पुष्कळ फळे उरली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, ही उरलेली फळे पुन्हा वृक्षांना लावून ठेवावी. कानिफ गडबडला. तो म्हणाला, असं कधी झालं आहे काय? गोरक्ष म्हणाला, खरा गुरुभक्त असतील तर त्याला काय अशक्य आहे? गुरुपुत्र पवित्र श्रद्धावंत असेल तर तो दुसरा ब्रह्मदेव सुद्धा उत्पन्न करेल. इकडचे जग तिकडे करेल. त्याला काय कठीण आहे? त्यावर कानिफ म्हणाला, अरे हो हो, माहीत आहे तुझा गुरु. तुमची योगविद्या, योगाचं नाव, भोगाची हाव, सगळे श्री राज्य तुमच्या गुरुने भोगले आहे. अजून भोगतोय. कशाला उगीच वल्गना करतोस? हे शब्द ऐकताच गोरक्ष खवळला, दुःखित झाला. तो पण म्हणाला, तुझा गुरु पण केवढा प्रतापी आहे. माहीत आहे, 10-12 वर्षे लिधीच्या कुपीत पडला. प्रत्यक्ष नरकात. ज्याला स्वतःचा उद्धार करता येत नाही ते तुला काय उद्धारणार रे? जरा 4 सिद्धी मिळाल्या की झाले. शिष्यांचा तांडा मिरवतोस हेलापट्टण नगरात बघ जाऊन. त्या राजा गोपीचंद त्या जलंधराला भरता चांगलाच वस्ताद भेटलाय. उकिरड्यात पुरून टाकलाय त्याला. माझा गुरु असा नाही. मारुती सकट सगळ्या देवांना शरण आणले आहे त्याने. आता पहाच त्याचा प्रभाव. जय मच्छिंद्रनाथ, जय अलक निरंजन. आता ही पडलेली फळे पुन्हा डहाळ्यांवर जाऊन चिकटतील. गोरक्षाने पुन्हा स्पर्शास्त्र म्हणून ते आंबे झाडांना चिकटवले. ते पाहून आणि जालंधराचे वर्तमान ऐकून कानिफ प्रांजळपणाने गोरक्षाला शरण आला. गोरक्ष श्रीराज्याच्या दिशेने निघाला. मच्छिंद्र कोठे आहे त्याचा पत्ता त्याला लागला होता. कानिफ हेलापट्टण नगराकडे निघाला. जालंधराची वार्ता त्याला कळली होती. त्याचा शोध घेतल्याशिवाय त्याला राहावेना. कानिफनाथ येत आहे हे कळताच राजा गोपीचंद स्वतः मोठ्या वैभवासहित त्याला सामोरा आला. त्याने लोटांगण घातले, त्याची स्तुती केली, त्याला राजवाड्यात नेले. तरी कानिफ शांत होता. राजाने अनुग्रह दिला. तेव्हा मात्र कानिफाने रागाने म्हटले, राजा, ज्याचा खरा अनुग्रह तू घेतला पाहिजेस त्याला तू पुरून ठेवले आहेस घोड्याच्या लेदीत शेणात. आता माझ्या पुढे कशाला रे लोटांगण घालतोस? राजा हे ऐकताच घाबरला. त्याने वारंवार क्षमा मागितली. तेव्हा कानिफाने त्याला अभय दिले. दोघांचे संभाषण दासीद्वारे मैनावतीला समजल्यानंतर ती अतिशय दुःखी झाली. तिने आपल्या पुत्राला खूप खडसावले. गोपीचंदाने तिची माफी मागितली. कानिफाचा राग शांत करण्याची तिलाच विनंती केली. प्रेमपुत्रामुळे मैनावती कानिफाला भेटली व त्यालाच गोपीचंदला या संकटातून वाचवण्याची विनंती केली. मैनावतीच्या बोलण्याने कानिफाचे मन द्रवले.
त्याने राजाचे अकल्याण न करण्याचा शब्द दिला. मैनावतीला यामुळे आनंद झाला. गोपीचंदाची ही भीती कमी झाली. जालंधराने तपोबल मैनावती जाणून असल्यामुळे जालंधरनाथांचे तपोबल मैनावती जाणून असल्यामुळे ते जिवंत असतील याबाबत तिच्या मनात कोणताही संदेह नव्हता. फलश्रुती या अध्याय पठणाने दुष्ट स्वप्नांची बाधा नष्ट होते. अध्याय संपला.